नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आजच्या माझ्या नवीन व्लॉग मध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आणि आज आहे गुरुवार, तर आजचा गुरुवारचा व्हिडिओ तुम्हाला आजच येणार आहे। आणि आजपासून मी ठरवलेलं आहे की ज्या दिवसचा व्हिडिओ असेल त्या दिवसचा व्हिडिओ आपण त्याच दिवशी टाकायचा। आणि आता माझा एक टायमिंग मी ठरवणार आहे की मी ह्याच टाइमवर माझा व्हिडिओ टाकणार आहे। तर तसा तर मी कधी कधी 5ला टाकायची, कधी दुपारी 1ला टाकायची। तर आता मी बरोबर संध्याकाळी 5ला माझा व्हिडिओ रोज टाकणार आहे। आणि तुम्ही नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा। आणि तर आज होता गुरुवार, तर गुरुवारची देवपूजा पण करायची होती। आणि गुरुवार म्हटलं की माझी देवपूजा ही डीपमध्येच असते। तर मग म्हटलं चला आता आणखी सर्वात अगोदर स्वच्छता करून घ्या, मग नंतर पूजा करू म्हणून। तर आता बघा, आपण रोज पूजा झाली की रांगोळी काढतो आणि त्या रांगोळीचा बघा किती पसारा निघतो ते। तर म्हटलं चला आता सर्वात आधी मी इथे रांगोळी जमा करून घेतली कपड्याने, एका कापडाने पूर्ण जमा करून घेतली आणि तेच छानपैकी पाणी वगैरे टाकून स्वच्छ करून घेतलं, कोरड्या कपड्याने पुसून घेतलं। तर अशा प्रकारे इथे छानपैकी स्वच्छ केलं आणि रांगोळी टाकायसाठी जागा मोकळी केली। आणि देव पण मला स्वच्छ करायचे होते, देवाचे भांडे स्वच्छ करायचे होते, पूर्ण देवाच्या आजूबाजूचं सर्व क्लीन करून घ्यायचं होतं। आज गुरुवार होता, तर कारण गुरुवार म्हटलं की माझी पूजा थोडी डीपमध्येच असते। तर मग मी सगळं स्वच्छ करून घेते आजूबाजूचं मंदिराच्या। तर सगळे देव आता अगोदर ताटामध्ये काढून घेते आणि सर्व देव एका ताटामध्ये काढल्यानंतर मग त्यांना पंचामृताने स्नान करणार आहे, स्वच्छ करणार आहे। मस्तपैकी दही वगैरे लावून मस्त छान असे देव स्वच्छ करून घेणार आणि देवाचे भांडे पण क्लीन करून घेणार आहे। तर आजची पूजा खूप छान करायची होती म्हटलं, आणि खूप शांततेमध्ये आरामात देवपूजा केली। स्वयंपाकाला थोडा वेळच होता, मग म्हटलं चला आज पूजेला भरपूर वेळ द्यायचा। तर मग मी देवपूजा करायला घेतलेली आहे आणि सगळं मंदिर वगैरे छान स्वच्छ करून घेते। तर हे बघा, हे आहे माझं छोटंसं देवघर। तर इथे आता मस्त कपड्याने पुसून घेते आणि हा खालचा कडप्पा जो आहे देवघराचा, तिथे माझं पारायण ठेवलेलं आहे गुरुचरित्राचं। तर ही बघा, इथे छानपैकी पूजा वगैरे झाली आहे देवाची। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी। सकाळी आवरताना किती पसारा होता आणि पूजा वगैरे आटोपली आणि मग थोडा वेळ आता मला स्वयंपाक पण करायचा होता। तर थोडा वेळ म्हटलं चला आता आपण स्वामीनी बरोबर काही वेळ घालवायचा। तर इथे आता मी स्वामीनी सोबत खेळत आहे आणि मग करणार आहे स्वयंपाक। आपण दूर जाऊ, तुला पिक पिक नेऊ का रे? पिक पिक माझ्या शिरण्या होई, माझ्या शिरण्या होई, माझ्या बाबू काढून राहिली मस्त व्हिडिओ काढत आहे, हाय करा लागते। दादाजी घे, दादाजी पागे माझी आई चांगली बोलली आई वगैरे नाही नाही, तू तिकडेच आहे, बाहेर माझी आई। तर इथं बनवत आहे मी आज भाजीमध्ये बरबटी आणि मोठची आमटी। मस्तपैकी वरण बनवायला घेतलेलं आहे, छानपैकी मस्त छान असं घोटून घेते, मस्त एकजीव करून घेते हे।
आता स्वयंपाक बनवायला घेतला आणि बघितलं तर मसाल्याच्या डब्यामधलं तिखट संपलेलं होतं. तर मग आता मी म्हटलं चला आधी तिखट वगैरे काढून घेऊ, हळद तिखट वगैरे मसाले काढून घ्या म्हटलं डब्यामध्ये. आणि इथे बनवायला घेतलेली आहे डाळ. तर आता तिखट मीठ मसाले वगैरे टाकून छानपैकी डाळ बनवते. कांदे वगैरे टोमॅटो झालेले होते तेलातच मस्तपैकी परतून घेतले आणि त्यानंतर मग मसाले टाकले. आणि ही बघा इथे डाळ पण टाकून घेतली आहे. आणि आता जी मला पातळ डाळ लागणार आहे कमी पाणी पण यामध्ये ओतून घेणार आहे आणि मस्तपैकी 15 मिनिट डाळ छान मंद आचेवर शिजू द्यायची. आणि छानपैकी डाळ शिजल्यानंतर त्यावर थोडासा गोळा मसाला आणि बारीक कट केलेली कोथिंबीर वगैरे सोडून घेतलेलं आहे टाकून घ्यायची. तर मस्तपैकी डाळ होती, खूप छान झाली होती ही डाळ. सर्वांनाच आवडली आणि सर्वांनी मस्तपैकी खाल्ली, टेस्टी झाली म्हणून सर्वजण छानपैकी काला करून जेवले. पोळी आणि भाजीचा सर्वांनाच काला आवडतो आणि पातळ भाजी असली म्हणजे सर्वच जण काला करून जेवतात. तर सर्वांच्या आवडीची आज जेवण होतं. सगळ्यांनी मस्त जेवण केलं आणि त्यानंतर मग मी कपड्यांची मशीन लावली होती. तर मशीनमध्ये कपडे वगैरे छान ड्राय वगैरे करून घेतले आणि आता इथे मस्तपैकी वाढवून घेतली. थोडीशी कोरडी ऊन पडलेली होती आणि नुसतं पावसाळा असल्यामुळे पाऊसच येतो केव्हा पण पाऊस चालूच राहतो आणि सतत पाऊस असल्यामुळे ना खूपच कपडे पण वाढत नाही आहे, नुसतं कपडे ओले ओले राहत आहे. तर ऊन तपले म्हणजे बाहेर पटकन कपडे वाळवावं लागते आणि केव्हा पण पाऊस येतोच, कपडे पण पटकनच काढावं लागते. हल्लीचं वातावरण असंच आहे. तर हे बघा आता आजच्या जेवणामध्ये आहे मस्तपैकी बरबटी आणि मटकीचं वरण आणि चपाती. तर केदार आता जेवण करतोय आणि मस्तपैकी दिशाचं आणि तिच्या बाबांचं जेवण वगैरे आटोपलेलं आहे. तर कोण उठलं पाळण्यामध्ये, कोण उठलं? स्वामिनी उठली. हाय कर स्वामिनी, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग म्हण. हॅप्पीच असते ग स्वामिनी उठली की झोपेतून, गुड मॉर्निंगच असते नाही? गुड आहे ना बाबू? उडू बोपडी. अरे हा मस्त, छान छान छान. ते कसं समजते ग व्हिडिओ लावला की हाय करायला लागते म्हणून? माझी पिल्लू उठलं. हाय कर आता हाय कर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर हा होता माझा आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.